राष्ट्रवादीचा तिढा, रायगडचे पालकमंत्रीपद भाजपला द्या, आमदार रवींद्र पाटील यांची मागणी। रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष सुरू आहे। हा तिढा सुटत नसेल तर रायगडचे पालकमंत्री पद भाजपला द्यावं असं वक्तव्य आमदार रवींद्र पाटील यांनी केलं आहे। रायगडात भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक हाती सत्ता प्रस्थापित करायची असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे। भाजप दिवसेंदिवस संघटनात्मक दृष्ट्या मजबूत आणि बलाढ्य होत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळून एक हाती सत्ता प्रस्थापित करायची आहे। भाजप एकला चलोरेच्या भूमिकेत आहे। रायगड जिल्ह्यात भाजपचे सरकार बसले पाहिजे या दृष्टीने भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे। रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष सुरू आहे। सेना राष्ट्रवादीचा तिढा सुटत नसेल तर रायगडचे पालकमंत्री पद भाजपला द्यावे असं वक्तव्य आमदार पाटील यांनी केलं आहे। भाजप नेते प्रकाश देसाई यांच्या पुढाकारातून पालीमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण असे सुसज्ज सुधागड तालुका भाजप संपर्क कार्यालय उपलब्ध झाले आहे। या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, गीता पालरेचा, राजेश मपारा, आलाप मेहता, दादा घोसाळकर, श्रीकांत ठोंबरे, आरिफ मनियार, प्रणाली सेठ, पराग मेहता, नरेश खाडे, राजेंद्र गांधी, सुशील शिंदे, अजय खंडागळे, ॲडव्होकेट आरती गुप्ता, शिरीष सकपाळ, सरपंच प्रणिता खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12, 72 76 47 38 54।